गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बबई गावात एका शेतकऱ्याच्या शेतात अनोळखी मुलीचा जळलेला सांगाडा आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे। सदर मृतदेह पाण्याने भिजवण्यात आले होते। ही धक्कादायक घटना 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी आपले चक्रे गतीने फिरवली। या अज्ञात तरुणीचा आधी खून करून नंतर तिची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे। या मुलीची हत्या करून जाळणाऱ्या शकील मुस्तफा सिद्दकी वय वर्ष 38 राहणार मामा चौक गोंदिया हा एक वीटभट्टी व्यावसायिक असून मिळालेल्या माहितीनुसार पौर्णिमा नागवंशी असं मृतक मुलीचे नाव असून मुलीशी असलेले त्याचे प्रेमसंबंध उघड होऊ नये म्हणून शेतशिवारात नेऊन तिची हत्या करून तिच्यावर तंसाचे ढिगारे टाकून तिला जाळून टाकले। सदर आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून त्याने पौर्णिमा नागवंशीय या तरुणीचा खून केला असल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे। या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। इथे आज सकाळी 7 वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट केले की एक अननोन महिन्याची डेड बॉडी इथे जळताना येथील शेतकऱ्यांनी पाहिले। त्यानुसार येथील PI आणि DYSPने व्हिजिट केली आणि इथे असं निदर्शनास आले की एक अंदाजे 25 ते 30 महिला वर्ष वयाची आहे आणि तिची पार्शली बंट डेड बॉडी इथे मिळून आलेली आहे। तर त्याच्या अनुषंगाने आता आपण डेड बॉडीचे फोटोज वगैरे आणि घटनाचा पंचनामा केलेला आहे। बॉडी आता आपण पुढच्या याच्यासाठी पाठवलेली आहे हॉस्पिटलला आणि आपण चेक करत आहोत। ते आयडेंटिटी पटवायचा आता ओळख प्रयत्न करत आहोत। आयडेंटिटी पटवल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तपास करणार आहे। सर, महिला अविवाहित आहे का? अजून त्याची आयडेंटिटी आपल्याला माहिती नाही, त्या पुढचं आपण सांगता येत नाही। त्याचा अंगावर वगैरे काय ज्वेलरी वगैरे मिळून नाही आलेली। एकदा आयडेंटिटी आपल्याला पटली की पुढचा तपास करता येईल त्याच्यावर। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।